कर्जमाफी मिळवली, आता हमी भावासाठी रस्त्यावर उतरणार. बच्चू कडू. कर्जमुक्तीचा हा प्रवास आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्यांमध्ये कर्जमाफी खेचून आणली. कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी किंवा इतर शेतकरी नेते यांचेही आभार. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि सातत्याने 1 वर्ष आंदोलन केली. काही अटी कमी झाल्या आहेत, तरीसुद्धा मला असं वाटतं की कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढ्याला आम्ही सुरुवात करणार आहोत, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. पाहूया ते काय सांगतात. खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30 ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली. यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं, या सगळ्यांचं मी आभार मानेल. आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष, असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं, असं नाही. आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं. 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्काजाम. या खऱ्या अर्थानं या टर्निंग पॉइंट ठरला. नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झाली. सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली. म्हणून सरकारचा मी आभार मानतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. त्यावेळेस मीटिंग जेव्हा आमची सीएम साहेबांसोबत चालू होती, तेव्हा अजितदादा पवार, देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी होते. आणि तेव्हा एकनाथजीने जो रोल खऱ्या अर्थानं तिथं निभवला तो फार महत्वाचा होता आणि त्यामध्ये मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आता तर मी देवाभाऊला पण त्यांचे आभार व्यक्त करेल. आता जुन्या कर्जदार जरी माफ झालं तरी नवीन जर कर्जदार असेल तर त्याला माफी मिळणार आहे. प्रोत्साहन निधीमध्ये काही अटी कमी झाल्या आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं आता कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत. हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे. त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. लढावंच लागेल. सरकार त्याच्यासाठी आहे आणि सरकारची कधी कधी कान उघडणे सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं. ते आम्ही करत राहू. नाही, मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललंय हे महत्वाचा विषय नाही आहे. पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही जाऊन सांग. मला वाटते देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे. कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली. त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहित नाही. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही. मला वाटतं जन्मठेप केल्या पाहिजे या कंपनीतल्या लोकांना. कारण ह्या अशा पद्धतीनं एका वर्षाचं बी बेकार निघालं, वर्ष वाया जातं, वर्षामध्ये आयुष्य चाललं जातं. हुतुतुवाला असेल, हे जे काही बियाणे आहे यांनी निश्चितच आम्ही पण सभागृहात मुद्दा मांडला होता
आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी खरं तर समोर गेलो पाहिजे. अमरावती बडनेरा उड्डाण पुलाचं उद्या लोकार्पण होते तर सेवा कार्यालय होते राणा कुटुंबांनी निमंत्रण पत्रिका छापली त्यामध्ये ते आमदार आणि खासदारांचं नाव त्यांनी पकडलं आहे भाजप आणि आता पत्रिकेवरचं नाव कोण टाकलं काय टाकलं एवढ्या चिल्लर गोष्टीत आपण जाण्यात काही अर्थ नाही. पूल होणं महत्वाचं आहे. तुम्ही बोलले की दिल्लीचं जेव्हा कुठेही वारी करून द्यायला पाहिजे ती वेळ आली आहे असं वाटतं दिसत आहे का तुम्हाला? चित्र असं दिसतंय. नाही एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल. राज्यात एकनाथजींकडे बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा मला वाटतं आवश्यक आहे कारण बोगस बियाणं झालं बोगस कलम झालं. आता गलगलची कलम आल्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी जसा ठार झाला तसं बियाणामुळे काल आम्ही ते गलगलच्या कलमीबाबत कारण संत्रा उत्पादक आपली ओळखच संत्र्याची आहे नागपूर अमरावतीची आणि या गलगलच्या कलमीमुळं आता जे अडचणी झालेला शेतकरी आहे याच्यावर निश्चित नियंत्रण आलं पाहिजे.